एका वर्षात 52 रविवार असतात. 32 रविवार एक्झाम दिल्या होत्या. तलाठी दिली होती, पोस्टमन दिली होती, स्टाफ सिलेक्शन कमिशन दिली ती, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दिली ती, जिल्हा निवड मंडळ दिली ती, MPSCच्या सगळ्या, बँकिंग PO, बँकिंग क्लर्क, ऑल एक्झाम्स. जगातला सर्वोच्च लेवलचा विचार मी केला मित्र त्यावेळी. शिकून कोणाचं भलं झालंय मी सोडून टाकलं कॉलेज. मी माझ्या एका सरांना विचारलं होतं की सर हा मुलगा STI साठी तयारी करतोय म्हणजे हा ST ड्रायव्हर होणार आहे का. नोकरी जॉईन केल्यानंतर 16,800 रुपये पगार झाला झोपडपट्टीतल्या घराला. हां, जिथं खायचे वांदे, मला माझी वर्दी सोडायची आणि हे पकडायचं असं मला आता ते समोर दिसायला लागलं. मी पायरीवर बसलो डोकं धरून. माझ्या फेअरवेलला माझ्या तिथलं स्टाफ, तिथली लोक प्रचंड रडायला लागले आणि त्या भावनेच्या गर्दीत मी सुद्धा अडकलो गेलो. मलाही असं वाटलं की मी फेल जातो की काय. आणि माझी मिसेस माझ्या इथं डोकं ठेवून रडायला लागली. मी म्हणलं काय झालं, तर ती म्हणली आम्ही सगळे मेलो तरी तुम्ही जागा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आलसी इंजिनियरच्या या नवीन पॉडकास्ट सिरीज मग काय विशेष. मित्रांनो, आज ना मी खूप कमी बोलणार आहे, कारण आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ना ती तुम्हाला इतकं छान गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही समाज कल्याण विभाग हे नाव नक्की ऐकलं असेल. तर आपल्यासोबत आज आहेत असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे मिस्टर विशाल लोंढे सर. आणि आज आपण त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारणार. आपल्यापैकी खूप लोक ॲस्पायर करतात ज्या गोष्टी, त्या गोष्टी ऑलरेडी त्या सरांनी अचीव्ह केलेल्या आहेत. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. मला माझ्या टीमनी सुद्धा सांगितलं की फक्त एक कॉल केला होता आणि तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की सर पॉडकास्ट करायचं आहे. तर तुम्ही हा विचार सुद्धा नाही केला की अरे कुठे जातोय, किती लांब जायचं आहे, आणि तुम्ही इमिजिएटली त्याला यस सांगितलं. तर ही म्हणजे सुरुवातीलाच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी सुद्धा. तर त्याबद्दल सर थँक्यू तुमचं. येस. आणि आम्हाला ना सुरुवातीपासून जाणून घ्यायचं आहे, म्हणजे लहानपणापासून तुमचा जो प्रवास आहे आणि तुम्ही एवढ्या साऱ्या एक्झाम्स दिलेल्या आहेत, तर सगळी जर्नी आम्हाला तुम्ही छान तुमच्या शब्दात सांगा. मला जिथे वाटेल मी फक्त मध्ये मध्ये फक्त टोकेल, बाकी तुम्ही मला सांगू शकता. नक्की नक्की. मी म्हणजे ज्याच्याने सुरुवात केली ॲक्च्युअल तू ती रिॲलिटी, म्हणजे जसं म्हणाला की सर एक कॉल केला आम्ही आणि तुम्ही आला. म्हणजे हे पद वगैरे माझ्यासाठी लिटरली ते माध्यम आहे फक्त. म्हणजे जगतो मी माणूस म्हणून आणि आपल्या अस्तित्वाची आपल्या माणसांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मग सगळं उठल्यापासून झोपेपर्यंत हे सगळं सुरू असतं. आणि त्यामुळं मग विचार करणं तर दूर, ठीक आहे आपल्याला कोणीतरी बोलवलंय आणि त्याचा उपयोग होणार आहे माझ्या येणाऱ्या भावंडांसाठी, की जे तू जसं म्हणाला ॲस्पायर करतात. या सरांनी अशा पदं मिळवलेली आहेत आणि त्या पद्धतीचं काम सुरू असतं. हे सगळं आता समाज माध्यमातून याच्यातून समजून येत असतं. तर मग या गोष्टी तुम्ही पोहोचवणार आहात. मग मे बी मला ज्याने विचारलं श्रेयसने, त्याला मी विचारलं पण नाही ते कोणतं पॉडकास्ट आहे आणि काय त्याचे किती लोक पाहतात, आणि आय डोंट माइंड अबाउट दॅट. तुम्ही लोक करताय आणि अशा पद्धतीने पोहोचवताय, त्याबद्दल सुरुवातीलाच तुम्हा लोकांचं धन्यवाद देतो. तर मी बेसिकली पुण्यातलाच आहे. पुण्यातच लहानाचा मोठा झालो. जन्मही पुण्यातलाच. 79 साली आजोबा, वडील, आई हे सगळे, म्हणजे लग्न तर नंतर झालं पप्पांचं आल्यानंतर पुण्यात. पण ती लोक मायग्रेट होऊन मग इथं आली. इथं येणारी लोक गावखेड्यातून जी मागासवर्गीय आहेत, होपफुली म्हणजे आज आनंद आहे की मला त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी काम करायला मिळतंय. आणि मग झोपडपट्टी स्थायिक झाली कोंडव्यातच, कमेला नावाचा ज्योती हॉटेलच्या पुढं. आज आमच्या वस्तीची झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये इमारत तयार झालेली आहे आणि तुमच्या सहाय्यक आयुक्ताचं घर त्याच्यात आहे. त्याचाही अभिमान आहे मला. परंतु मग जडणघडण तिथलीच वस्तीतली, आरेला कार्य करतच जगायचं. तेच उन्हाळकं बालपण, तशाच पद्धतीने अभ्यास न करता इकडं तिकडं हिंडणं, फिरणं, हुदडणं, ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या जनरल तुम्ही कुठल्या मूवीजमध्ये पाहत असाल तीच लाईफ. मग ते त्या लेवलचं दारिद्र्य, ते घराची ती कंडिशन, आणि मग आम्हालाही वाटायचं की हे सगळं आम्हाला का मिळाले. म्हणजे आवर्जून मला हा संदर्भ आता आठवला म्हणून बोलतो. मी पहिल्यांदा आयुष्यात मुंबईला जेव्हा गेलो रेल्वेने, आणि पावसाचे दिवस होते, पटरीवरून आजूबाजूला लक्ष गेल्यानंतर ज्या झोपड्या दिसल्या तिथं मला कळलं की आपण खूप भारी ठिकाणी राहतोय. आणि साक्षात्कार म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचंच ते. आणि जाणवलं की यार मग आपण जिथं आहोत इट्स क्वाईट गुड.
आणि मग त्याच पद्धतीचं ते जीवन जगत जगत मी माझं थर्डपर्यंतच, हां पण आज मी जो तुमच्यासमोर सहाय्यक ऐकतोय किंवा तुम्ही लोक जे सांगत असता की सरांनी हे पद मिळवलं ते पद मिळवलं, सर PSI पण होते, याच्या बॅकग्राऊंडला ती जडणघडण आहे बरं का. म्हणजे हे काय अभ्यास केला 2 वर्षाचा आणि लगेच अशी पदं मिळाली ही गोष्ट घडलेली नाही. किंवा कुठंतरी मला ट्रेनिंग दिलं आणि माझं बिहेवियर आज जे लोकांबद्दल की ऑफिसचा दरवाजा ओपन ठेवणं आणि डायरेक्टली आता तू जसं म्हणाला की सर एका फोनवर आले आणि हे सगळं बिहेवियर काय कुठलं स्पेशल ट्रेनिंग दिलंय म्हणून नाही, ते इनबिल्ट आहे. इट्स इन माय DNA. आय यूज टू से ऑलवेज की हा DNA आमच्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांमधनं आलेला आहे. बरोबर. आणि तो DNA मला उमगायला नोकरी लागल्यानंतर सुद्धा 1-2 वर्ष गेली, तेव्हा मला हे समजलं की आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा जगत आपल्या समाजाप्रती काहीतरी करता येऊ शकेल. तर मग तिथं जगत असताना, लहानाचा मोठा होत असताना तत्कालीन माझ्या शिक्षकांना मी समजलं असेल तर मी महानगरपालिकेच्या शाळेत लहानाचा मोठा होत असताना 3rd एज्युकेशन घेतलं, पण 3रीलाच आम्हाला एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आमच्या तत्कालीन शिक्षकांनी उभा केलं. अच्छा. पुणे महानगरपालिकेच्या विद्यानिकेतन शाळा आहेत. मला आठवतं त्यावेळेस 15-16 नंबरपर्यंत होते, आता किती थोडी कल्पना नाही, पण 11 नंबर विद्यानिकेतन शाळा वानवडीला आहे. आणि 3rdला आम्हाला ती एक्झाम त्यांनी घेतली आणि त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तेव्हाच आम्ही पास झालो काही जण. आणि आमचं सिलेक्शन त्या शाळेमध्ये, मग ती वानवडीला शाळा आम्ही 4थी ते 7वी अशा लेवलची शाळा की सगळ्या बेसिक्स अम्युनिटीज आम्हाला तिथं प्रोव्हाइड केल्या जायच्या गव्हर्नमेंट थ्रू, म्हणजे महानगरपालिकेकडून. आणि मग तिथं कंप्लीट केल्यानंतर 8th to 10th मी त्या गिरमे शाळेमध्ये वानवडीला. ते झाल्यानंतर मग मी वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. त्याची एकदम रोचक कहाणी, बिकॉज बॅकग्राऊंडला मला सांगायला जसं आपलं कोणतरी असतं, आपल्याला मामा सांगेल, काका सांगेल, दादा सांगेल, आणखी कोण, आणि आता तुम्हाला इंटरनेट सांगतंय. बरोबर. गुगल आंटी आहेत. तर तसं काय आमच्या समोर नव्हतं आणि पुढं काय करायचं हे माहिती नव्हतं. आमच्या वस्तीतला, आमच्या पुढच्या पिढीतला एक मुलगा वाडिया कॉलेजला जायचा, त्याच्या अंगावर तो वर्दीसारखा NCCचा ड्रेस करून तो जायचा शुक्रवारी का कुठल्या दिवशी. आणि आम्ही क्रिकेट खेळताना आम्हाला तो दिसायचा, छाती वगैरे काढून एकदम रुबाबात. आणि मग मी विचार केला की आपण वाडिया कॉलेजला गेलं पाहिजे. वाडिया कॉलेजला आता बिंग SC कॅन्डिडेट, शेड्यूल कास्टमध्ये असल्यामुळे 72% मार्क पडले होते 10वीला आणि पहिलंच नाव दिलं वाडिया कॉलेजचं, पहिलेच यादीमध्ये नंबर आला. वाडिया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर सुरुवात झाल्यावर कळालं की आता आपल्याला कॉमर्स शिकायचंय. आणि मग आमच्या जिंदगीची सुरुवात त्याच्यात, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे मी माझ्या कित्येक व्याख्यानांमध्ये बोलले, मला आजही त्या अख्ख्या ग्रॅज्युएशन मधलं एवढंच एक वाक्य पाठ आहे. बरोबर. बाकी मला काही आठवत नाही. आणि मग ते बरेच काही सब्जेक्ट होते. मग आम्ही ते 12th पर्यंत, मग मी 11-12 झालं नेसवाडियाला कॉमर्समध्ये. हे करत असताना मग मी बॅकग्राऊंडला इकडं जरी अशा पद्धतीने बिहेवियर असलं किंवा इकडं खूपच उन्हाडक्या दंगा करणारा किंवा मधल्या सुट्ट्यांमध्ये पळून जाणारा विद्यार्थी असलो, बॅकबेंचर असलो, तरी पण फॅमिलीला मग मी माहित होतं, मला जाणवायचं की आपल्याला गरज आहे काही ना काही हेल्प करण्याची. मग मी कधी पेपर टाकले, कधी 10th नंतर हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून. जसे आज तर ठीक आहे झोमॅटो आणि हे सगळे प्लॅटफॉर्म, स्विगीची पोर आपल्या घरी येतात आणि त्यांना तेव्हा तसं काही प्लॅटफॉर्म नाही. आपल्याला जायचं, एका ठिकाणी काम करावं, रात्रीच्या 2-2 वाजता मी घरी यायचो. बरोबर. म्हणजे तो 10-15 वर्षाचा मुलगा, म्हणजे ती कंडिशनच वेगळी आणि एवढी रहदारी पण नव्हती तेव्हा. तर असं सगळं करत करत मग मी 11-12th कम्प्लीट झालं आणि जगातला सर्वोच्च लेवलचा विचार मी केला मित्र त्यावेळी. शिकून कोणाचं भलं झालंय तेव्हा माझं, म्हणजे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी 14 एप्रिलला जयंतीत नाचण्याचं माध्यम. आमच्या वस्तीतनं DJ घालून न्यायचे, वेस्ट एंडच्या पुतळ्यापासून सुरू करायचे बाबासाहेबांच्या स्टेशनच्या पुतळ्यापर्यंत. मला आठवतं त्याच्यात नाचणं, धिंगाणं करणं, निळ उडवणं, एवढंच काम आमचं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व जे आज मला आहे, जी व्हॅल्यू ज्या त्यांच्या तत्वानी आज बाप म्हणून मिरवत त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं, हे वस्तीतल्या मुलांमध्ये तो आस्पेक्ट नसतो बाबासाहेबांचा. करेक्ट. मग तसंच जडणघडणीत माझे ते विचार की शिकून कोणाचं भलं झालं, मी सोडून टाकलं कॉलेज. माझ्या एज्युकेशनमध्ये 2006ची 12वी आहे, पण आय हॅव ग्रॅज्युएटेड इन 2010.
सो माझं 1 वर्षाचा गॅप आहे. बरोबर. मग 1 वर्षाचा गॅप असताना मी ती फुल टाइम काम करत होतो. तत्कालीन आता जसे डीमार्ट आणि या सुपर मार्केट चेन आहे त्यावेळेस ते व्हॅल्यू मार्ट, सालासर, सुभिक्षा अशा सगळ्या सुपर मार्केट चेनमध्ये मी लिटरली हेल्पर म्हणून काम केले, पोती उचलायचं. म्हणजे माझ्या कॉलेजमधल्या मुली तिथे यायच्या, जिथं पप्पी घेऊन यायच्या, अलो बेबी त्याला करत, तिथं आम्ही पोती उचलायचो. देवा. मग ते काम करत असताना मला उमगलं की यार मी ग्रॅज्युएट असल्याशिवाय ही मला प्रमोशन देणार नाहीत. प्रमोशनची आस म्हणून मी ग्रॅज्युएशनला पुन्हा प्रयत्न करायचं ठरवलं. माझ्या मुख्याध्यापिका त्यावेळी देवधर मॅडम होत्या, त्यांच्याकडे गेलो, मॅडमला समजवलं आणि मग मी पुन्हा त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं. माझी बॅच तोपर्यंत पुढं निघून गेली. मला सगळे नवीन मित्रमैत्रिणींसोबत माझे पुढचे 3 वर्ष काढायचे होते. त्याच्यात रियाज शेख म्हणून आणि माझा जो काही कॉलेज ग्रुप्स आहे सगळे आत्ताचे, तो माझा मित्र मला भेटला, ज्याच्यामुळं आज मी खरं म्हणजे मी जरी केलं असलं तरी मला त्याने या मार्गाला आणण्याचं काम त्या म्हणजे तो आता हडपसर पोलीस स्टेशनला पोलीस आहे, तो पण इज वेल सेटल्ड. आणि मग ते रिजॉईन केल्यानंतर मग मात्र फुल ऑन कॉलेजची हवा. मग कट्ट्यावर बसणं, टाइमपास करणं, हिंडणं फिरणं, आपल्या कॉलेजपेक्षा जास्त ते कोरेगाव पार्क आणि FC रोडच आमचा तो धिंगाणा. मग ते ग्रॅज्युएशन आमचं झालं 52%वर. म्हणजे माझ्याकडे 52% कागद आहे ग्रॅज्युएशनचा. आता जरी तुम्ही मला मिरवत असला सगळे, पण रिॲलिटी ती होती. तो कागद घेऊन हडपसरच्या मगरपट्टा सिटीत एलिक्झर काय कंपनीचं नाव आठवत नाही आता मला, माझा एक मित्र भंडारी म्हणून, मला आता तो कुठं आय डोंट नो, आउट ऑफ कंट्री असेल, तर त्यांनी मला एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू, बिकॉज पुण्यातली पोरं काय करतात आपली 12वी, आता तत्कालीन कालावधीत तर काय होतं की 12वी झाली, BPO KPO एक्सटर्नल कंपनीज आलेले होते, MNCs, आणि मग मलाही त्यांनी तसं नेलं आणि यास मी टू गिव्ह इंटरव्ह्यू. आता ठीक आहे थोडं फ्लुएंट इंग्लिश आहे, तेव्हा काय ढेकळं इंग्लिश नव्हतं. बरोबर. आता हे थोडं चालता बोलता सगळं मला ते जमलेलं आहे म्हणून बोलतोय. बरोबर. HR मॅनेजर समोर बसवलं आणि ही वॉज लाईक, सी वी हॅव गॉन थ्रू युअर रिझ्युमे अँड वी आर थिंकिंग दॅट वी आर डीलिंग विथ फॉरेन कंपनीज अँड क्लायंट्स, so we thought of that you are not able to handle our business and so we are thinking we are not gonna hire you. सुरुवातीलाच हे बघून ते 52%चा कागद. खलास. बाहेर काय चर्चेत ऐकलं असेल मी आपलं मराठी बोलतोय गावरान, त्याला जाणवलं असेल बाबा HR ला. मग मी म्हणलं सर नेमकं काय झालंय, तर म्हणलं आम्हाला असं वाटतंय की तुम्ही इंग्लिश बोलू शकणार. म्हणलं द्या माझे कागद, मी चाललो. आलो निघून. माझ्या लाईफचा मला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तो वाटतो, बिकॉज पुण्यातल्या पोरांना 20-25 हजाराची नोकरी मिळाली म्हणजे ती बायका पोरं करून परत मोठी व्हायला मोकळी झाली. बरोबर. त्यामुळं तो जो नॉन सिलेक्शनचा जो विषय होता त्या MNC मध्ये, तो मला वाटतं की सगळ्यात चांगला मुद्दा घडला माझ्या लाईफमध्ये. मग ग्रॅज्युएट होऊन वर्षभर झालं तर कामं करत होतो फुल टाईम, एक 4-5 हजार रुपये पगारही मिळायचा. मग माझा तो मित्र रियाज मला म्हणाला की यार पुण्यातली लँग्वेज तुम्हाला, भाई यार तू कितने दिन ऐसे काम करेगा, चल म्हणलं आपण ट्राय करते सरकारी नौकरी के लिए. त्याला म्हणलं बाबा सरकारी नौकरी, तेरे को पता है क्या, म्हणलं सरकारी नौकरी, उसके लिए वो लाइन में रुक, फॉर्म भर और फिर डॉक्युमेंट्स पैसे भी देने पडते. आमच्या वस्तीत आम्हाला काय माहिती, कोण नॉलेज देणार. बरोबर. आम्हाला माहित नव्हतं असलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे, आणि एवढा आपण क्लिअर कट अभ्यास करून आपल्या क्षमतेच्या जीवावर एवढं मिळवू शकतो, माहीत नव्हतं. मग मला आठवतं माझ्या कॉलेजमधला एक आमचाच वर्गमित्र, म्हणजे वर्गातला असा मित्र म्हणून मित्र नाही, तो STI होण्यासाठी अभ्यास करायचा. तेव्हा आम्ही जेव्हा 2nd इयरला 3rd इयरला असेल तेव्हा, तुम्ही इमॅजिन पण नाही करणार, आज मी तुमचा सहाय्यक आयुक्त म्हणून इथं बसलोय, पण तत्कालीन कालामध्ये 2008-9ची गोष्ट असेल. मी माझ्या एका सरांना विचारलं होतं की सर हा मुलगा STI साठी तयारी करतोय म्हणजे हा ST ड्रायव्हर होणार आहे का, इतका अज्ञान. सो आय वॉज नॉट एट ऑल अवेअर दॅट समथिंग इज देअर कॉल्ड सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, आता ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात. तर एवढं अज्ञान आताही असू शकतं विद्यार्थ्यांमध्ये, ग्रामीण भागातून मुलं येतात. मग समजा JEE जरी दिली, नीट जरी दिली, इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर आज कंडिशन खराब होऊन जाते. आजूबाजूचं हे ग्लॅमर बघून आम्ही जेव्हा कॉलेजला एंट्री मारली, आम्ही जाणार सायकलवर, आमच्या सगळे जे वर्गातले मित्र, कोण BMW मध्ये येणार, कोण स्वतःच्या गाडी येणार, कोण हे, आम्ही बिचार कोमेजून जायचो. आणि मग परंतु किती कोमेजून गेले तरी त्याच्या उपाय तुम्हाला शोधावे लागते. म्हणजे
त्याचा एक मुद्दा म्हणून सांगतो की आम्ही म्हणजे फर्स्ट इयर आम्ही 11th 12th आणि फर्स्ट इयर मराठी मीडियम मध्ये केलं. यार म्हणलं अपनी तो ग्रोथ होने नहीं वाली इसमें. मग म्हणलं माझा मित्र क्या करने का फिर. म्हणलं चल इंग्लिश मीडियम में ऍडमिशन लेंगे. ड्युरिंग यार म्हणलं आपने को जमेगा. म्हणजे याच्या आधी तुम्ही कधीच इंग्रजी मीडियम मध्ये कधीच नाही. थ्रू आउट मराठी फ्रॉम बिगिनिंग टिल माय 12th अँड माय FY. राईट. आणि मग इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतलं. पहिल्या दिवशी लेक्चर सुरू झाले सगळे बुमरँग, काहीच कळेना. त्याच्यात बिझनेस कम्युनिकेशन नावाचा एक विषय होता आम्हाला. आणि आम्हाला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग असं स्पेशलायझेशन असतं ना सेकंड इयर थर्ड इयर. मित्र बिझनेस कम्युनिकेशन, आता कम्युनिकेशन मध्येच कळते तुम्हाला, वी हॅव टू कम्युनिकेट टू अदर्स इन रिस्पेक्ट ऑफ सम बिझनेस ऍक्टिव्हिटीज अँड ऑल. त्याचे प्रॅक्टिकल आले. यार आता प्रॅक्टिकल काय करणार. बरोबर. मग तोपर्यंत आमचा ग्रुप तयार झाला होता. काही मैत्रिणी, आम्ही काही मित्र, तिन्ही मित्र आम्ही ढेकळं, आम्हाला काही इंग्लिश येत नाही. तिन्ही मैत्रिणी कॉन्व्हेंटच्या. मग फुल प्रूफ प्लॅनिंग. आपल्या कमीपणावर आपल्यालाच मात मिळवावी लागते. आम्ही आमच्या मॅडमला भेटलो. मॅडम म्हणलो रियालिटी ही आहे, पण आम्ही प्रयत्न करणार. बरोबर. मग ठरलं असं, जिला इंग्लिश येतंय ती मैत्रीण इंटरव्ह्यू घेणार. करेक्ट. दुसरी मैत्रीण जिला इंग्लिश येतंय ती दुसरी इंटरव्ह्यू द्यायला आलेली असणार. एक मित्र ज्याला इंग्लिश येत नाहीये तो इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट होणार. दुसरा मित्र त्यालाही इंग्लिश येत नाहीये त्याचा म्हणजे हे आम्हीच तयार केलं. त्याचा इंटरव्ह्यू मध्ये दंगा होणार. आणि त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये दंगा झाल्यानंतर त्याचा भाऊ गुंड असणार तो मी. तो पण इंग्लिशचा एक पण शब्द बोलणार. म्हणजे जेवढे रिसोर्सेस आहेत ते परफेक्ट यूज केले तिकडे. आणि मग सी वाय आय एम टेलिंग यू दिस की तुमच्या ती विघ्न येणार तुमच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या येणार. तुम्हाला त्याच्यावर मार्ग शोधून पुढे जाता आलं पाहिजे. आणि तो सगळा जो सीन आहे आम्हाला आजही आठवतं की आमचे जेवढे काही मुला मुलींनी त्यावेळेस ते प्रेझेंटेशन दिले होते त्यात सगळ्यात जास्त क्लॅप मिळालेलं प्रेझेंटेशन ते होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्याला जी पण विघ्न येतील त्यातनं आपण मार्ग काढू शकतो. दॅट्स व्हॉट लाईफ इज ऍक्च्युली. मग वेन ही सेड की आपण चल पोलीस भरतीला ट्राय करू. यार मुसीबत अशी होती की मी ज्या झोपडपट्टीत वाढलो, 10वीला होतो, 10वी पास झालो म्हणून माझ्याकडे जातीचा दाखला होता. सरकारी नोकरी म्हणजे आज मी इतका ओपनली काम का करतो लोकांसाठी, किंवा मला असं वाटतं की प्रत्येकाने यावं आणि त्याला माझ्या इथं न्याय मिळावा. ह्याची जडणघडण माझं ती लाईफ आहे, लक्षात घे. यार डोमिसाईल सर्टिफिकेट नावाचं एक कांड आहे आपल्याकडं ना. तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. माझा तर जन्म कोंडव्यातला आहे. तुला सांगतो 3 गोष्टी मला वकिलांनी सांगितल्या. तुझं घर स्वतःचं पाहिजे. आमचं तर अतिक्रमण केलेलं. बरोबर. पत्र्याची खोली. तुझं लाईट बिल स्वतःचं पाहिजे. आम्ही तर दुसऱ्याच्या मीटरमधनं 60-50-60 रुपये, मला आठवतंय 100 रुपये पण नसेल, 60 रुपये असेल, ते देऊन लाईट घेतलेली. आणि तिसरं डॉक्युमेंट लँडलाईनचं बिल आण 15 वर्षात. कुठून येणार. त्याला म्हणलं चाचा आपका दिमाग ठिकाने पे. म्हणलं मेरे पास ये कुछ नहीं है. नाही म्हणला फिर तू तेरे को ये डॉक्युमेंट नहीं मिलेगा. म्हणजे माझ्या नोकरीची सुरुवात अशी होणार होती. यार मग मी म्हटलं आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाहीये. त्या दिवशी मी तसाच आलो पुणे स्टेशनला. आपल्या बघ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ऑपोजिट ते मिळायचं आपल्याला त्यावेळी दाखले. CFC सेंटर पुणे तिथं होतं. जिथं आज मे बी कलेक्टर ऑफिस आहे. आणि त्या रात्री मला झोप लागे ना यार मित्रा. मी खूप विचारत माझ्या डोक्यात एक चांदणी चमकली. म्हणलं महाराष्ट्रात 15 वर्ष भाडे करू त्याचं काय. परत उठलून गेलो. त्या चाचाला गाठलं वकील. म्हणलं चाचा अगर कोई इंसान इधर 15 साल से भाड़े करो तो उसका क्या होएगा, मिलेगा ना उसको, उसके मालिक का ले क्या. आमच्या वस्तीमध्ये लहानपणापासून आम्ही ज्यांच्या टपरीवर जायचो व्हिडिओ गेम खेळायला किंवा काय, ते कॉइन टाकून व्हिडिओ गेम आहे, ती मुस्लिम म्हातारी आजी आजो, ती आजी आहे अजून. म्हणजे लिटरली मी नोकरीला लागली होती, तिला साडी घेतली होती. अरे मग तिच्याकडे गेलो म्हणलं आजी मला तुझी लाईट बिल पाहिजे. ते म्हणली कशाला, ते बघ तिथं ठेवलं असं. म्हणली खालूनी, मुस्लिम फॅमिली, खाला हे. म्हणलं 15 वर्षाचं पाहिजे. म्हातारी हँग
ते म्हणले तू डोकं फिरलं का, असं कोण 15 वर्षाचं लाईट. पण म्हणली खालूला सवय कागद जपून ठेवायची त्या सुटकेसमध्ये. मित्रा, ती ज्या आडगळीच्या ठिकाणी ठेवलेली सुटकेस होती ना, ती माझी सहाय्यक आयुक्त बनण्याची चावी होती. वा. ती सुटकेस खोलल्यानंतर त्या अलिबाबा 40 चोर मध्ये जसं खोलायचं, खजिना आला. इमॅजिन कर. त्या खालूला खरंच सवय होती. हम्म. आणि मला त्याच्यात 97 पासूनची लाईट बिल सापडली. 97 पासूनची लाईट बिल बघितल्यावर मला जाणवत होतं की मला काय मिळालंय. मी वकिलाकडे घेऊन गेलो, ते आजीला म्हणलं मला तुझा एक फोटो पाहिजे. म्हणजे माझ्याकडे फोटो, म्हणलं मी काढतो तुझा फोटो. तिचा फोटो काढला, डेव्हलप केला, स्वतःच गेलो वकिलाकडे, ॲफिडेविट केलं. त्या म्हातारीचा भाडेकरू माझा बाप आहे असं दाखवलं. बरोबर. काय करू, ऑप्शन नाही. ते भाडेकरू दाखवल्यानंतर ह्यांची मतदान कार्ड हे ते वापरून माझं डोमिसाईल मला मिळालं आणि मी महाराष्ट्राचा रहिवासी डिक्लेअर झालो. तुमचा सहाय्यक आहे म्हणून दरवाजा ओपन ठेवलाय मी आज लोकांसाठी. बरोबर. मग मला ते दाखला मिळाला. प्रश्न निर्माण झाला, आता पोलीस भरती द्यायची आपल्याला. मग ते लाईनीत उभा राहून फॉर्म भरणार नाही म्हणलो मी मित्राला. गुडलक अशी झाली की गरीब जरी असलो तरी कंड नावाचा प्रकार जन्मजात अँड इट्स स्टील देअर थ्रू आउट माय लाईफ, मरेपर्यंत असणार. मग गुडलक अशी झाली की 2011 साली या सगळ्या गोष्टींचं संक्रमण कालावधीतनं कायापालट झालं आणि सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिला फॉर्म भरला पोलीस भरतीसाठी. मी म्हणलं ना तुला, मी विद्यानिकेतनचा स्टुडंट. किती उन्हाडक्या करत जगलो असलो तरी विस्डम वॉज देअर. बरोबर. ते शहाणपण, ती अक्कल, ते म्हणजे सूर्य म्हणजे रवी, सखा, भास्कर, दिनकर, मित्र, हे आम्हाला 4थी ते 7वीतच आमचं क्लिअर झालेलं होतं. एक ब्रशअप अभ्यास म्हणून अभ्यास केला. पहिल्या पोलीस भरतीला 100 पैकी 94 मार्क आले. क्या बात आहे सर. ह्या सगळ्यांना वाटलं आता हे झालं. गरीबा घरचा जरी असलो तरी आईबापांनी दणकून खायला प्यायला घालून मला मजबूत करून ठेवला होता. ग्राउंडवर पहिल्यांदा पळालो, पावशेर उलटी बाहेर काढली मी. त्याला ऑप्शन नाही. किती वजन होतं सर तुमचं? मित्रा, माझं 86 ते 90च्या घरात वजन होतं त्यावेळी. आणि 20 वर्षाचा पोरगा. हे असे गालबिल एकदम. बघा फेसबुकवर 2008 सालचा एक फोटो आहे, त्याच्यात मी असा आहे. मग म्हणलं यार आपलं काय खरं दिसत नाही. पहिल्यांदा ग्राउंड झालं, इकडं तर 94 मार्क पडलेत. सगळ्यांना वाटलं आता भाई नंबरच लागलाय. ग्राउंडवर उतरलो, 57 मार्क आले. निमूटपणे मान खाली घालून घरी. पुन्हा आपण म्हणूया की एखाद्याला सगळं जुळून येत असेल, PSIची ऍड आली. मला माहित होतं आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्लिश, गणित आणि सायन्स चालू घडामोडी. मला ग्रॅव्हिटी बदलेल, लेट्स ट्राय. मग आमचे सर इथंच जवळच बघ बालाजीनगरला प्राध्यापक अरुण गोसावी, म्हणजे ही 2-4 माणसं अशी आहेत लाईफ मधली की ज्यांच्यामुळं मी तो एक फोर्स होता. ब्लॅक वेने गेलो असतो तो व्हाईट वेने आलोय. मग PSIची ऍड आली, भरला फॉर्म, दिली एक्झाम. 227 मेरिट लागली, मला 247 मार्क. बापरे. म्हणजे ते इंग्लिश, मराठी हे ते तसल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एकदम धिंगाणा व्हायचा माझ्याकडून. सगळ्यांना वाटलं आता PSI झालं, पोलीस भरती व्हायला आलेलो, हा PSI झाला असं वाटलं. SRPF ग्रुप नंबर 1 ला ग्राउंड होतं माझं. ग्राउंड दिलं, 200 पैकी 112 मार्क पडले. रिटर्न. यार म्हणजे एवढा गॅरंटीड कॅन्डिडेटची अशी सगळी वाट लागलेली पाहून माझं मलाच ते म्हणजे हे होईना. मी सरांकडे गेलो, म्हणलो सर आता जेव्हा PSI होईल तेव्हाच मला तुम्ही माझा स्टुडंट म्हणा. इन बिटवीन मित्र मी काम केलं, मला जे उमगलं होतं त्याच्यातून मी 2012 साली एका वर्षात 52 रविवार असतात, 32 रविवार एक्झाम दिल्या होत्या. काय म्हणता सर? तलाठी दिली होती, पोस्टमन दिली होती, स्टाफ सिलेक्शन कमिशन दिली ती, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दिली ती, जिल्हा निवड मंडळ दिली ती, MPSCच्या सगळ्या. बापरे. बँकिंग PO, बँकिंग क्लर्क, ऑल एक्झाम्स. नाव ऑल्सो माझ्या ब्रीफ केसमध्ये माझे ते ऍडमिट कार्ड, सिलेक्शन लेटर्स, मला जेवढे पद मिळाले त्याचे जॉईनिंग लेटर सगळे अवेलेबल. याची परिणती अशी झाली की 2012ला ऑगस्टमध्ये मी समाज कल्याणचा क्लर्क म्हणून जॉईन झालो, ज्या विभागाचा आज मी सहाय्यक आयुक्त आहे. तिथे क्लर्क म्हणून? तिथं क्लर्क म्हणून होतो मी आणि जॉईन केली मी ती नोकरी.
बरं. म्हणजे आज कित्येक जण म्हणतात की मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचं, मी डेप्युटीज बनूंगा, मैं DYSP बना. पण आपले रिसोर्सेस बघा, बॅकग्राऊंड बघा, आई वडिलांची गरज काय ते बघा, आपल्याकडं आपलं एज किती आहे ते बघा. यार 28ला बापाला वाटणार ना माझं पोरग खांद्याला खांदा लावलाय आता, बरोबर, 50-50 हजार रुपये त्याने घरी आणावे पाहिजे. पोरी आम्ही लग्न ज्यावेळेस माझं झालं त्यावेळेस मला वाटतं 20-22 वय असेल पोरींचं लग्नाचं. आज 25-26, 28ला तरी आई बापांना वाटेल की आमच्या पोरीचं लग्न लावून द्यावं. या सगळ्या गोष्टींचं तारतम्य आपल्या आजच्या पिढ्यांनी बाळगलं पाहिजे. से आपण वी आर इन इंडियन सोसायटी, वी आर नॉट इन US और UK और ऑस्ट्रेलियन सोसायटी. अजूनही किती जरी पण हिंजवडी आणि मगरपट्टा सिटीत लिव्ह इन रिलेशनशिप चालत असलं तरी देखील आपण अशा समाजातले आहोत जे युथ आज आपलं तडफडतंय सगळं, की त्यांच्यावरती ह्या सोशल बॅरियर्स आहेत आणि त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. तर या समाजाची इंटिग्रिटी कुठंतरी टिकून राहणार. मग तत्कालीन कालावधीत हे सगळं घडत असताना ती पोस्ट मी जॉईन केली. पण आपण जे फिलॉसॉफिकल वर्ड वापरतो नाही का, कन्सिस्टन्सी किंवा आपलं ते ध्येयाप्रती असणारं आपल्याला ते समर्पण, या सगळ्या गोष्टी मग कुठंतरी कमी पडल्या की मग आपले तुमचे काही असो, इंजिनिअरिंग असो, डॉक्टर की असो, वॉटेव्हर, कुठलंही क्षेत्र, कुठं एखादा एंटरप्रेनर असो. आता एंटरप्रेनर दुपारी 12 पर्यंत झोपला तर काय त्याचं चालणार नाही, उपयोग नाही. अरे ही हॅज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, इतरांपेक्षा 4 तास जास्त आपला विषय संपतोय आणि त्या पद्धतीचं डेडिकेशन असेल तर मग पुढे जाता येतं. नोकरी जॉईन केल्यानंतर 16,800 रुपये पगार झाला झोपडपट्टीतल्या घराला. हा, जिथं खायचे वांदे, हा आई बाप जेव्हा करणार तेव्हा आम्ही जगणार, तिथं 16,800 रुपये पगार सुरू झाला. मग पुढची प्रक्रिया काय असायला पाहिजे होती, मी लग्न करणे, 2 पोरं होणे आणि आपलं समाधान चाललंय. म्हणजे आपलं कधीतरी एक 10-10 वर्षांनी प्रमोशन होते, ते प्रमोशन घेणे आणि शेवटी आपलं रिटायर होणे, शाल श्रीफळ चल घरी. तुला सांगतो, नोकरी लागल्यानंतर 24 तासातलं 45 मिनिटं घरी जायचो मी फक्त. ते पण कशासाठी, 2 डबा, 2 वेळचा डबा घेण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे चेंज करण्यासाठी आणि ह्या माझ्या सायकलमध्ये आपलं घर आडवं येऊ नये म्हणून बाहेरच झोपणे अभ्यासिकेत. तुला सांगतो, सकाळी 10ला ऑफिसला पोहोचायचो. स्वारगेटला ऑफिस होतं. स्वारगेटवरनं हे बालाजीनगर 5-7 किलोमीटर. इथं यायचो, अभ्यासिकेत बसायचो. संध्याकाळी 7 ते 10 अभ्यासिका, 10ला घरनं आणलेलं ते खायचं, पुन्हा 10ला अभ्यासिकेत बसायचं, रात्री 1 वाजेपर्यंत. 1ला आता इथून मी इझी घरी गेलो असतो, कोंडव्यात जायचंय. बरोबर, तेव्हा पल्सर पण घेतलेली होती, जरा वधारलेलं होतं सगळं. मग मी विचार करायचो की घरी गेलो तर घर आलं, डिस्ट्रॅक्शन आलं, ज्याला तुम्ही सगळं म्हणता ना की आमच्या आडवं हे आलं सर, आमच्या आडवं ते आलं सर, कुणाचा तरी जन्म आला, कुणाचा तरी मृत्यू आला, कुणाचा तरी बर्थडे आला, कुणाचा तरी बारसं आलं, कुणाची तरी मुंज आली. हा, मग रात्री मी विचार करायचो की घरी गेलो तर पुन्हा सकाळी उठून मला जाता येईल का, कारण मला तर PSI व्हायचं होतं. मी इथंच झोपायचो लायब्ररीत, इथंच बालाजीनगरला. ते देशी दारूचं दुकान आहे ना, त्याच्यावर आमची अभ्यासिका होती. इमॅजिन कर. म्हणजे तुम्ही क्लर्क म्हणून लागले होते, 16,800 रुपये घरात येत होते, पण सरकारी नाही बस, शांत नाही. सरकारी नोकरी होती तरी पण शांत नाही बसले. नाही, आता पण शांत नाही बसले. बरोबर. मग इथंच झोपायचो बालाजीनगरला आणि सकाळी उठायचो. 2 बॅग आणलेल्या असायच्या मी, एक जनरल माझ्या ऑफिसची, एक दुसरी स्पोर्ट्स बॅग. सकाळी उठायचो 5 वाजून 10 मिनिटांनी वगैरे, अलार्म वाजायचा. शरीर म्हणजे इतकं मनात क्रेज होतं की त्या अलार्मच्या आधी मी उठलेलो असायचो. उठायचो, तिथं चूळ भरायची आणि तिथून जो मार्ग मिळेल, कधी पर्वती पायथा, कधी आपलं कात्रज घाट, कधी दिवे घाट, कधी रामटेकडी, कधी सनस ग्राउंड, कधी SPचं ग्राउंड, जिथं मिळेल, कधी तळजाई, असं करत करत मी ते ग्राउंड करायचो. सगळे मित्रमैत्रिणी अभ्यास करायचे. मला जाणवलं होतं की आपल्याला अभ्यासात थोडंफार काहीतरी आहे, जमेल, पण ग्राउंडवर आपले पूर्ण 12 वाजतात. मग तुला सांगतो, या वर्षीचं PSI आणि पुढच्या वर्षीचा मी PSI झालेला दिवस, 86 किलो होतो मी. पुढच्या वर्षी ज्या दिवशी मी PSI म्हणून इंटरव्ह्यू दिला त्या दिवशी मी 68 किलोचा होतो.
वा सर. म्हणजे त्या वर्षभरात तेलकट पदार्थाचा एक कण सुद्धा मी पोटात जाऊ दिला नव्हता. का तर मला माहित होतं आपली लॅक्यून कशात आहे आणि आपल्याला मिळवायचंय काय. मग 2012 साली ज्या एक्झाम दिल्या मी त्याची परिणती 2013 मध्ये दिसायला लागली. 2012 ला मी क्लर्क म्हणून जॉईन झालेलो. 2013च्या जूनमध्ये माझं सिलेक्शन झालं पोलीस सब इन्स्पेक्टर. जुलैमध्ये मी झालो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला मी विचारलेलं एसटी ड्रायव्हर होतो का. डिसेंबरमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर. डिसेंबरमध्ये माझं सिलेक्शन झालं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला असिस्टंट म्हणून. आणि मग हे 4 सिलेक्ट म्हणजे माझं समाज कल्याणचं क्लेरिकल हे 3 सिलेक्शन. मग ठरवल्यावर आय हॅव टू चूज समथिंग. आता मी किती ते जॉईनिंग पुढे ढकलणार. सेल्स टॅक्सची जॉईनिंग मी 6 महिने पुढे ढकललेली आईचं आजारपणाचं कारण देऊन. मग PSIचं जॉईनिंग आलं 7 फेब्रुवारी 2014ला. आम्हाला पोलीस कमिशनर ऑफिसला बोलवलं होतं. पुण्यातले जवळजवळ 13 PSI होते, 6 मुली 7 मुलं, त्यातला मी एक. आम्हाला यादी दिली, ट्रॅक पॅन्ट आणा, शूज आणा, हे आणा. आणि 14 फेब्रुवारी 2014ला तुम्ही नाशिकला पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला या वेळेत हजर व्हा. करेक्ट. ते सगळं झालं. आम्ही जॉईनिंग लेटर वगैरे घेतलं. मी तिथून निघणार तेवढ्यात मला एक कॉल आला, लोंढे साहेब पेढे वाटा. समाज कल्याण मधला कॉल होता तो. मी म्हटलं आता 6 महिने झाले कसले पेढे, आता पार्ट्या झाल्या, सगळं झालं. मित्रांना तर मी त्या डेक्कनला आपलं काय ते अनलिमिटेड फूड काय रे त्याला बार्बेक्यूला 4 तास जेवत होती पोर, तिथं पार्टी दिली होती. मग म्हणलं नाही आता मी चाललो ट्रेनिंगला. म्हणलं आता आल्यावर बघू पार्टी. ते म्हणले नाही MPSC ची वेबसाईट चेक करा. यार मग मलाच समजेना की आता काय झालंय नेमकं, कारण एक्झामच एवढ्या देऊन ठेवल्या होत्या. मी म्हटलं प्लीज सांगा ना काय झालंय. म्हटलं इथं रेंज पण नाहीये. नाही म्हटलं तुम्ही चेक करून आम्हाला फोन करा. मग ते माझा तो आता काय तेवढं तेव्हा 1 GB चा कार्यक्रम होता महिनाभर. मग ते डाउनलोड पण होईना. ते LGचा मोबाईल होता, आवाज जास्त पाहिजे होता, आठवत होतो मला. ज्याचा मोबाईलला आवाज जास्त तो भारी. मग पोरं चायना घेईल हे घेईल असं ते कार्यक्रम. मग माझा तो LGचा मोबाईल होता, त्याला आवाज भरपूर, पण ते डाउनलोडच व्हायना. मी तो खिडकीच्या बाहेर धरला आणि चेक केलं. ती झाली PDF डाउनलोड. तर 32 जणांच्या यादीमध्ये 7 नंबरचा समाज कल्याण अधिकारी होतो मी. अँड दॅट वॉज माय 5th सिलेक्शन. तू वाव म्हणला, पण माझी हवा टाईट झाली. मला माझी वर्दी सोडायची आणि हे पकडायचं असं मला आता ते समोर दिसायला लागलं. मी पायरीवर बसलो डोकं धरून. येणार जाणार कॉन्स्टेबल माझ्या डोक्याला मारायचा, माझ्या जा ना पुढची बस, मधी का बसलाय. मनात म्हणायचं आता मी काय सांगू मधी का बसलोय. मग मी माझ्या सरांना फोन केला. म्हटलं सर काय करू. सर म्हणले विशाल आता तुम्ही मोठे झाला, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. बरं ठीक आहे. बसलो मी तसंच स्तब्ध बसलो आणि विचार केला की आता आय हॅव टू टेक डिसिजन. पहिल्यापासून ज्या पोराला ते NCCच्या ड्रेसवर बघून मी वाडिया कॉलेजला गेलतो, ती वर्दी आपण मिळवली आहे. बरोबर. म्हणजे मनी ध्यानी तर काय नव्हतं आपल्याला मिळेल म्हणून कधी, पण मिळवली. आता ती मिळवलेली वर्दी पण सोडायची वेळ आली. व्हॉट टू डू मॅन. मी 2-3 विचार समोर आले. पण म्हटलं यार PSI झालो तर ग्रामीण भागात पोलीस स्टेशन, शहरात चौकी, नाही तर कधीतरी ट्रॅफिकला काम करावं लागेल. हे चॉईस केलं तर डायरेक्ट गॅझेटेड ऑफिसर एक पोस्टिंग वाढली की जिल्हा ताब्यात आपल्या डिपार्टमेंटचा. याच्यापेक्षा जास्त मोटिव्ह मला या गोष्टीचा पुश मिळाला की मला यार इकडं गुन्हेगारांशी आपला संबंध येईल आणि इकडं जे काम करायचंय ते आपण ज्यांच्या जन्माला आलोय त्यांच्यासाठीच करायचंय. बरोबर. सो आय थॉट म्हणजे सेल्फिश पण होतो, गॅझेटेड पोस्ट पण मिळणार आहे, प्रमोशन पण फास्ट होईल आणि आपल्या लोकांसाठी काम करायला मिळेल. बरोबर. मग तो कागद आजही माझ्या बॅगेत आहे. प्रतिमान्य पोलीस आयुक्त, पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर रुजू होत नसलेबाबत असं पत्र लिहिलेलं आहे मी तिथं. आणि त्याच्या खाली सही करून ते तिथं जे काय आस्थापनेचे उपायुक्त होते तेव्हाचे त्यांच्याकडे ते स्वाधीन केलं आणि निमूटपणे निघून आलो तिथनं. आणि तिथून माझा प्रवास मग लिटरली समाज कल्याणमधला सुरू झाला. समाज कल्याणला मग मी कोल्हापूरला माझी पहिली पोस्टिंग, तिथं मी समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन झालो. त्याच्यानंतरची पोस्टिंग मी आज जिथं पुण्यामध्ये आहे सहाय्यक आयुक्त, तिथं माझी दुसरी पोस्टिंग झाली. मग प्रमोशन झालं 2020ला आणि 2020च्या प्रमोशनला मी विलिंगली ज्या ऑफिसमध्ये सबऑर्डिनेट पदावर काम केलं तर तिथलं सहाय्यक आयुक्त म्हणून पोस्टिंग मला मिळाली. आणि आताही मी जिथं सहाय्यक आयुक्त आहे तिथं मी 2017 ते 20 मध्ये
सबऑर्डिनेट ऑफिसर म्हणून काम केलं होतं. वा. आणि होपफुली विल सी अहेड व्हॉट्स गोना हॅपन. असं आहे. बरोबर. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण म्हणतो ना की फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे, किंवा फॅमिली किती सपोर्टिव्ह होती, कारण तुमचे जर दरवाजे उघडे आहेत, लोकांना कधीच तुम्ही नाही म्हणत नाही, तर तुम्हाला खूप वेळ पण द्यावा लागत असणार आहे. खूप. तर ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे सर तुम्हाला? फ्रँकली सांगेल की ते स्ट्रक्चर जर परफेक्ट असेल तरच समोर जो कोणी व्यक्ती आहे, म्हणजे एखादा मेल आहे किंवा फिमेल आहे, ते स्ट्रक्चर जर तुम्हाला सपोर्टिव्ह असेल तरच तुम्ही या गोष्टी करू शकाल. प्रायर टू माय मॅरेज मम्मी, माय सिस्टर्स, जेव्हा मी पूर्ण वेळ हे सोडून दिलं काम आणि मी हे करायला लागलो अभ्यास, त्यावेळी माझी सिस्टर, मम्मी यांनी अक्षरशः जेवण बनवून डबे पुरवले. बरोबर. आणि त्यांनी त्या लेवलचा सपोर्ट केला. त्यांना म्हणजे माझ्या आईला 1,00,000% विश्वास होता माझ्यावर की जे, म्हणजे आज तुला गत सांगतो, विषय निघला म्हणून. नाव आय एम 35 ना, आय कम्प्लिटेड 35 इयर्स एज. या 35 वर्षामध्ये माझ्या आईने मला कधी सुद्धा बोललेलं नाही अभ्यास कर. कधी सुद्धा नाही. तिला माहित होतं हा दरवर्षी पास होणार. बरोबर. हा नापासचा शिक्का कधी घेऊन येणार नाही, हा पास होणार. उन्हाडक्या करेल, भांडणं करेल, मारामाऱ्या करेल, भांडणं मिटवून येईल, पण पास होईल, पण पास होणार. हा आज गत अशी आली मित्रा, माझी आई म्हणते अभ्यास बास कर. तिला मी हे बोलून दाखवतो, तू मला कधी म्हणली नाही अभ्यास कर, आज बास कर का म्हणती. करू दे ना मग. नाव आल गेन नॉलेज टिल माय लास्ट ब्रेथ. आता हे मला ॲडिक्शन झालंय. बरोबर. मग तो फॅमिलीचा सपोर्ट एक्स्ट्रीम लेवलचा होता. बरोबर. मग लग्नानंतरची गोष्ट, आज मी ज्या पद्धतीने काम करतोय, माझ्या ऑफिसचा दरवाजा मी सर्वांसाठी ओपन ठेवला आहे. कुणी या, न्याय मागा, दाद मागा, तुमचं काम सांगा. माझा व्हॉट्सअप नंबर थ्रू आउट माझ्या सोशल मीडिया हँडलवरती ओपन आहे, जो माझा पर्सनल नंबर आहे. बरोबर. माझ्या ऑफिसच्या बाहेर मी पाट्या लावून ठेवलेले आहेत की मी जर एखाद्या बैठकीत असलो तर तुमचं काम अडू नये म्हणून तुम्ही मला तुमची निवेदनं मला व्हॉट्सअप करू शकता. आय यूज टू टेक स्क्रीनशॉट अँड आय यूज टू सेंड दोज टू माय स्टाफ टू वर्क ऑन इट. तर अशा पद्धतीने हे सगळं करतोय. आजही तीच गत आहे. मुलगी 2 वर्षाची आहे माझी. तो एक विषय की आपल्याला जेव्हा या पद्धतीचं बिहेवियर ठेवायचं तेव्हा सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. बरोबर. मी माझ्या मुलीचं नाव साऊ ठेवलेलं आहे. साऊ होपफुली मॅक्सिमम तुझ्या माझ्यासारख्याला माहित असेल, परंतु आपल्या समाजात आज जे त्या मातेच्या जीवावरती मोठमोठी पादाक्रांत केलेत जागा, त्या महिलांना सुद्धा माहित नाही साऊ कोण आहे. तर महात्मा फुले सावित्रीमाईंना लाडाने साऊ म्हणायचे, जसं बाबासाहेब रमा मातेला रामू म्हणायचे. तर त्या धर्तीवर मी माझ्या लेकीचं नाव साऊ ठेवलेलं आहे. आणि आम्ही असा प्रयत्न करतोय की ती उद्या कुठल्या तरी रंगात किंवा कुठल्या तरी ढंगात वाढण्यापेक्षा ती भारतीय म्हणून जगेल. बरोबर. तर मग आजही मला संध्याकाळी 9-10 वाजतात घरी जायला. घरी गेल्यावर अशा पद्धतीने माझी लेक माझ्या अंगावर उडी मारते की मला जाणवतं मी तिच्यावर अन्याय करतोय. पण मग ते आपल्याला मॅच करणं गरजेचं आहे. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला कामं करायची असतील तर सॅक्रिफायसेस शुड बी देअर. आणि मग त्या पद्धतीनेच आज वाईफ देखील कधी कधी चेहरा बघितल्यावर जाणवतं शनिवार रविवारचा, बिकॉज शनिवार रविवार मी अशाच प्रोग्राममध्ये असतो. म्हणजे तुम्ही माझं जर ते सोशल मीडिया हँडल पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षामध्ये जर 150-200 शनिवार रविवार असतील तर 5 ते 7 शनिवार रविवार फक्त त्यांना दिलेले. अदरवाईज आय एम हिअर अँड देअर फॉर सम वर्क ऑर फॉर सम प्रोग्राम्स. तर तिलाही व्यवस्थितरित्या गंडवतो मी. तिला म्हणतो तू रमाबाई आंबेडकर आहेस. बरोबर. मग म्हणतो माझं स्टेटस तुला लावायला मिळतं की नाही फोनवर, फोटो ठेवून आज साहेबांनी हे काम केलं, ते काम केलं, अभिमानाच्या गोष्टी तुम्ही सगळे बोलता. मग तिथं सॅक्रिफाईस आलं. म्हणलं मग आपल्याला वेळ जास्त मिळणार नाहीये. मग ऐकते आणि आपली निमूटपणे शांत होते. मग या मॅनेजमेंट आपल्याला जमल्या पाहिजे. आणि त्या लेवलला जाऊन मग तुम्ही या सगळ्या गोष्टी हँडल केल्या की तुम्हाला अशा पद्धतीने काम करायला नक्कीच जमू शकतं. आणि तुम्ही महिन्याला ₹1,00,000 पगार कमावता का तुमचं 10 लाखाचं पॅकेज पर मंथ आहे का सुंदर पिचाई साहेबांसारखं दिवसाला 2 कोटी रुपये तुम्हाला पगार आहे, याच्यावरती माणसाचं जे फिलिंग किंवा जे सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्या व्ह्यूमध्ये, माझ्या वैयक्तिक विचारांती ते फायनलाइज होऊ शकत नाही. करेक्ट.
त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं वाटतंय काय ते काम केल्यावर. ती ग्लॅडनेस महत्वाची. आणि आज मी ज्या पद्धतीने सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो त्याच्यातनं मला आनंद येतो. बेडवर अंग टाकलं झोपण्यासाठी म्हणून 28-30 सेकंदात मुडदा पडल्यासारखी झोप लागते. बरोबर. याच्यापेक्षा अजून दुसरं काय हवंय माणसाला ना. म्हणून त्या लेवलला जाऊन मे बी कामं होत असतील. तुम्ही एक फेअरवेलचा किस्सा मला सांगितला होता सर, एक सेंड ऑफ वाला किस्सा, तर तो मला सांगाल म्हणजे सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. म्हणजे थोडासा स्वभाव माझा तापट आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी असा जास्त विचार करत नाही की समोरच्याला काय वाटेल. आय डोंट बॉदर अबाउट इट. आणि म्हणून मग असं वाटतं की जास्त विचार करत बसण्यापेक्षा आपण प्रत्येक गोष्ट करून मोकळं झालेलं म्हणतो. तर आय यूज टू से की माझ्या फॅमिलीत सुद्धा तुम्ही सगळे मेलात तरी मी जागणार. मग हे तर एकदम एक्स्ट्रीम लेवलचं वाक्य झालं. हे असं का बोलतात बायकोला प्रश्न पडायचा. मग फेअरवेलचा जो किस्सा झाला माझा कोल्हापूरला, ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी एकत्र का म्हणजे मी माझं जे अधिकारी पण आहे हे अधिकारी पण माझ्या केबिनच्या आतमध्ये फक्त फाईलवर सही करताना असतं. अदरवाईज आय यूज टू बिहेव व्हेरी नॉर्मली. मला ते बाकीचं त्याचं वलय आणि ते पद, मला कित्येक जण म्हणतात थोडा अधिकाऱ्यासारखा वाक्य. मग कशासाठी वागायचंय? अधिकारी म्हणजे आम्ही काही इंग्रज नाही ना. नाव वी आर इन दी एरा ऑफ इंडिपेंडंट इंडिया, राईट. आणि 75 वर्ष पूर्ण होऊन आपण पुढे चाललोय. तर अधिकारी किंवा गव्हर्नमेंट आणि हे जे जनरल पब्लिक यांच्यातली दरी दूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे मग माझं बिहेवियर असं असतं. तर मग तिथं देखील जे काम केलं त्यातून घडलं असं की माझ्या फेअरवेलला माझ्या तिथलं स्टाफ, तिथली लोक प्रचंड रडायला लागली. आणि त्या भावनेच्या गर्तेत मी सुद्धा अडकलो गेलो. मलाही असं वाटलं की मी फेल जातो की काय. मग त्या फेअरवेलला माझ्या मिसेसला आणि मुलीला देखील बोलवलं होतं तिथल्या स्टाफनी. आणि ते सगळं झाल्यानंतर, तो फेअरवेल झाल्यानंतर आम्ही घरी आलो कोल्हापुरातल्या. बाळाला खाली ठेवलं आणि बॅग खाली ठेवला आणि माझी मिसेस माझ्या इथं डोकं ठेवून रडायला लागली. मी म्हणलं काय झालं, तू असं का करायला लागली, रडतेस का? तर ती म्हणली आम्ही सगळे मेलो तरी तुम्ही जागा. आणि आय फेल्ट व्हेरी ग्लॅड की मला तिला न समजावता आणि न सांगता तिला या गोष्टी उमगल्या की मला तिला ते का म्हणायचंय. सी इवन टुडे सो मेनी स्टुडंट्स आर कनेक्टेड टू मी. खूप विद्यार्थी, म्हणजे आज सकाळी एका विद्यार्थ्याला एका फ्रेंडची माझ्या लायब्ररी आणि या सगळ्या गोष्टी सदाशिवपेठ एरियामध्ये, तो विद्यार्थी गेले 2 वर्ष झाला अभ्यास करतोय आणि एखाद दुसऱ्या मार्काने राहतोय, पोटेन्शियल आहे सगळं आहे, पण घरचं बॅकग्राऊंड नाहीये म्हणून मग त्याला क्विट करावं लागणार होतं. आज सकाळी मी त्याला तिथं जोडून दिलंय. त्याला तिथं राहण्याची, खाण्याची, अभ्यासिकेची व्यवस्था करून दिली आहे. त्याला म्हटलं तिथंच काहीतरी सिक्युरिटीचं वगैरे काम दे, म्हणजे त्यालाही काहीतरी बोधरेशन नको की मी फुकट जगतोय. आणि असे कित्येक तरी विद्यार्थी, मग कुणाला कुठल्या मार्गाने कुठल्या, मी हे बोलू इच्छित नाहीये, परंतु मग अशी उदाहरणं आहेत की ज्यातून मग ते जगण्याची मजा येते. इट्स लाईफ. तुम्ही 30 ते 35 परीक्षा दिल्या होत्या त्या पूर्ण एका वर्षामध्ये. आजकालच्या जनरेशनला एखादी एक्झाम जरी द्यायची तर त्याच्या आदल्या दिवशी त्यांना टेन्शन येतं, स्ट्रेस येतो, त्यांची मानसिकता एकदम बिघडलेली असते, पाय थरथर लटलट कापतात, मग आजारी का काय असं त्यांना वाटायला लागतं. तर तुम्ही त्या वेळेला एकही रविवार न सोडता एवढ्या लागोपाठ एक्झाम्स दिल्या, तर तुम्ही आजकालच्या या युथला काय सांगू शकताय सर त्याच्यामध्ये? नाही सी, म्हणजे समोरच्या असलेल्या गोष्टींचा असर तुमच्यावर काय होतोय इथून त्या गोष्टीची सुरुवात आहे. म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग अराउंड यू, हाऊ इट इज कॉझिंग, तुमच्यावर त्याचं काय इफेक्ट होतोय, काय इम्पॅक्ट होतोय त्या गोष्टीचा. याच गोष्टी तुम्हाला त्या एक्झाम्स अँड ऑल, म्हणजे तुम्ही काही पण करा, म्हणजे आपण एखादी गोष्ट करून घरी आलोय, समजा अज्युम करा की माझ्या ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब माझ्यावर चिडलेत, मग मी घरी जाऊन बायकोवर चिडायचं का? इट्स नॉट द वे. तुमच्यावर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट किती होतो तिथं सोडून या ना. करेक्ट. हे चेंज होणार नाहीये. करेक्ट. लक्षात घ्या. मग तो जो विद्यार्थी असतो तो फ्युचरिस्टिक विचारांनी आज त्याचा तो जो प्रेझेंट आहे ना त्याची तो वाट लावत असतो. ओव्हर थिंकिंग करून काय होईल, काय होईल हे तुमच्या हातात नाहीये. तुम्ही आता जे आजूबाजूला आहे ते तुमच्यावर काय इम्पॅक्ट करतंय त्याचा पहिला अनालिसिस करा. ते तुमच्यावर कोणत्या अँगलचा इम्पॅक्ट करतंय त्याचे सोल्युशन शोधा. आज तुम्हाला जे जे करता येईल ते करून मोकळं व्हा. बरोबर. म्हणजे मागं माझं आय गेस असंच त्याच्यात पण हे वाक्य आहे माझं, ते त्यांनी शॉर्ट्स टाकलेत आय गेस, तर त्याच्यामध्ये हे वाक्य मी वापरलेलं आहे की तुम्हाला आजच्या दिवसाला निर्णय घेणं महत्वाचं आहे.
तो निर्णय योग्य आहे की अयोग्य हे फ्युचर ठरवेल जेव्हा पास्ट मध्ये आपण बघू त्या निर्णयाला. बरोबर आहे. म्हणजे आज जर मी निर्णय घेतला तर तो फ्युचरमध्ये 50% योग्य आणि 50% अयोग्याचे चान्सेस निर्माण होतात. करेक्ट आहे. पण आज मी जर निर्णयच घेतला नाही तर तो 100% अयोग्यच ठरेल ना फ्युचरमध्ये. बिकॉज आय हॅव नॉट टेकन एनी डिसिजन दॅट टाइम. सो तुम्हाला एक्झाम द्यायचे, यू गिव्ह एक्झाम. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा, यू स्टार्ट इट. बॅकग्राऊंडला काय असतं, प्रॉपर स्टडी, प्रॉपर अनालिसिस, सगळ्या गोष्टींचा उहापोह करून तुम्ही त्याच्यात जात असता. बरोबर. सो गिव्ह युअर 100% ऑन दॅट डे ओनली. डोंट वेस्ट युअर 2-3-5% इन ओव्हर थिंकिंग ऑर थिंकिंग रिगार्डिंग फ्युचर. हे खूप चुकीचं आहे आणि तुमच्यावर असर होतोय. आता बुद्धांचं जे आपण म्हणतो फिलॉसॉफी किंवा कुठल्याही आपल्याला महामानवांनी सांगितलेलं की समोरच्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्यावर किती होणार हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही त्याला कसं घेता. बरोबर. बिकॉज एखादा तुम्हाला येऊन, म्हणजे हे त्या ह्याच्यात लिहिलेलं आहे, एखादा येऊन तुम्हाला शिव्या देतो, तुम्ही त्याला शिवी म्हणून नाही घेतलं तर लॉस त्याच्या एनर्जीचा होईल, तुमच्या नाही. सो यू शुड ऑलवेज थिंक की तुम्ही तुमची एनर्जी कशामध्ये पुट करताय आणि तुम्ही जर योग्य ठिकाणी ते लावत असाल तर आउटपुट चांगलंच मिळणार. मग आजकालची जी पिढी की खूप कमी जागा आहेत आणि मग कसं होईल, मी तर थोडं माझी हिस्ट्रीच वाचायची राहिली, माझं हेच राहिलंय, मग तुमची JEE नीटच्या एक्झामला मग माझं ऍप्टीज थोडं कमी पडलंय किंवा हे अशा सगळ्या गोष्टी घडतात. आता मला सांगा, एखाद्या एंटरप्रेनरनी म्हटलं की मला या बालाजीनगरच्या या सगळ्या ब्रिजच्या खालनं जेवढे पण हे आहेत एरिया आहेत त्याच्यात मध्ये कुठंतरी मला एखादी मूग डाळच्या भजीची गाडी लावायची. मग त्याने हा विचार नाही केला पाहिजे की 4-5 मूग डाळ भजीच्या गाडी ऑलरेडी आहेत. बरोबर आहे. त्यांनी हा विचार केला पाहिजे की माझी मूग डाळ भजी या सगळ्या एरियामधली सगळ्यात एक नंबर असली पाहिजे. ती बेस्ट बनवण्यासाठी प्रयत्न कर. करेक्ट. एव्हरीवन विल कम टू यू. त्या बाकीच्यांना बाजूला सारून. बरोबर. म्हणजे युजली गार्डन वडापाव आहे ना, ते बारके मामा बघितलं तुम्ही कॅम्पातलं, त्या हातगाडीवर वडापाव विकायला आहे परंतु पार्किंगला गाड्या लावण्यासाठी 10 माणसं कामाला आहेत. करेक्ट. करेक्ट. म्हणजे हे घडू शकतं. ही डोंट नीड एनी काइंड ऑफ शोरूम, खूप मोठी बिल्डिंग, खूप मोठं सराउंडिंग, खूप मोठं लवाजमा असलं काही गरजेचं नाही. म्हणून छोटे छोटे गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीने मला काम करायला मिळणं हे मी त्या वस्तीमध्ये असताना विचार करत बसलो असतो तर इथपर्यंत थोडी चालू असतो. जे घडत गेले ते घडत गेले. देयर वॉज नो एम, आय वॉज टोटली एमलेस. म्हणजे मला कोणी विचारतात मुलं मुली येऊन, सर तुमचं पहिल्यापासून उद्देश होता का तुम्ही अशा पद्धतीने काम करा? अरे बाबा म्हणलं जगणं हा उद्देश होता फक्त. 2 टाइम अन्न मिळणे, आम्ही आमचं जीवन व्यतीत करणे एवढाच उद्देश. आजचा दिवस जिवंत काय म्हणतात जाग राहिलोय, आजचा दिवस जगणं एवढंच होतं. आणि तीच सगळी वृत्ती पुढं 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 येत अशा पद्धतीने चेन ऑफ ऍक्शन रिएक्शन होत होत मग आजचं बिहेवियर आहे. अदरवाईज असं काही वेगळं कुठंतरी जाऊन खूप मोठं मंथन केलंय का खूप विपश्यना केली जाऊन का खूप मोठी तपश्चर्या केली आणि मग आज माझं बिहेवियर असलं अजिबात काय नाही. जगण्यातनं आलेलं आहे, जगत चाललेलो एवढंच. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि जितकी ऑडियन्स हा सगळा पॉडकास्ट बघत असेल तर त्यांना जे शिकायला मिळतं, आय थिंक आज मला पण खूप शिकायला मिळतं तुमच्याकडून त्या गोष्टी. आणि एक जो तो मनाचा मोठेपणा आहे या सगळ्या गोष्टी आज या लेवलला पोहोचलाय, तरी तो सगळा जो अनुभव तुम्ही पणाला लावलाय आज या स्टेजला आल्यानंतर आणि तो आम्हाला सगळ्यांना दिसतोय. आणि सर तुम्ही आयुष्यात अशीच पुढे प्रगती करत राहा, आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि आपण परत नक्कीच अजून मोठ्या पोस्टवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा परत एकदा पॉडकास्ट करूया. नक्की. तर थँक्यू सो मच सर आपण आल्याबद्दल. आय एम व्हेरी थँकफुल टू यू ऑल. थँक्यू सर, थँक्यू.